अतिशय उत्साहामध्ये कथाकथनाचे सत्र इथं संपन्न झालेलं आहे. याचा आनंद विद्यार्थ्यांनी. आता आमचे शिक्षक इथं वर बसलेले आहेत. अण्णांची गाडी आलेली आहे. त्यानंतर तुम्ही सकाळी 8 वाजता शाळेमध्ये आलेले विद्यार्थी सगळ्यांनाच वाटायला लागलेलं होतं की खूप कंटाळलेले आहे, पण तुम्हाला इतका आनंद त्याचा म्हणजे तुमचे चेहरे बघून तुम्ही पाठीमागच्यांना वाटायला लागले की कंटाळले तिकडे सर बसून बघायला लागले, पण आम्हाला तुमचा चेहरा दिसायला लागलाय. खूपच आनंद तुम्ही घ्यायला लागलाय. याच्यानंतर अगदी अर्ध्या तासाचंच एक सत्र आहे, कवितेचं आहे. कविता या तुमच्यासाठीच्या असतात, कंटाळवाण्या नसतात. गाऊन तुम्हाला नाचून अतिशय आनंद मिळतील अशा कविता इथे घेतल्या जातात. त्यामुळे त्याचा सुद्धा आपण आनंद घ्यायचा आहे. उद्या तुम्हाला साहित्य संमेलन इथं संपन्न होणार आहे का, तर मिळणार नाही. इथून कुठेही आपल्याला लांब जाता येणार नाही साहित्य संमेलनासाठी, आणि त्यामुळं आहे त्याचा आस्वाद आपण घ्यायचा. अर्ध्या तासाचं सत्र आहे, ते पण आनंदाने आपण पार पाडू. तर आत्ताच्या कवी संमेलनाचे अध्यक्ष आहेत माननीय श्री परशुराम आंबी सर. नमस्कार. मराठी बालकुमार साहित्य सभा कोल्हापूर आणि न्यू हायस्कूल नेवापूर या संयुक्त विद्यमानं या ठिकाणी आज 31वे मराठी बालकुमार साहित्य संमेलन अतिशय अपेक्षेपेक्षा सुद्धा उत्साहामध्ये संपन्न झालेलं आहे. आणि या साहित्य संमेलनातील शेवटचं पुष्प आहे काव्य संमेलन. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव लक्ष्मी अमर गिरगोसावे आहे. मी इयत्ता 7वी शिकते. माझ्या शाळेचे नाव आहे विद्या मंदिर आपटी. माझ्या कवितेचं नाव आहे गोमू माहेरला जाते. गोमू माहेरला जाते हो नाखवा, तिच्या गोवाला कोखण दाखवा. गोमू माहेरला जाते हो नाखवा, तिच्या गोवाला कोखण दाखवा. दावा कोकणची निळी निळी खाडी, दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी. भगवा अबोली फुलांचा ताटवा, गोमू माहेरला जाते हो नाखवा, तिच्या गोवाला कोकण दाखवा. हैया हो हैया हो हैया हो हैया हो. कोकणची माणसं साधी भोळी, कोकणची माणसं साधी भोळी. काळजात त्यांच्या भरली शहाळ, उंची माडांची जवळून मापवा, उंची माडांची जवळून मापवा. गोमू माहेरला जाते हो नाखवा, तिच्या गोवाला कोकण दाखवा. हैया हो हैया हो हैया हो हैया हो. सोडून दे रे खोड्या साऱ्या, शिडात शिर रे अवखळ वाऱ्या. सोडून दे रे खोड्या साऱ्या, शिडात शिर रे अवखळ वाऱ्या. जणी धरणीला गल्लबत टेकवा, जणी धरणीला गल्लबत टेकवा. गोमू माहेरला जाते हो नाखवा, तिच्या गोवाला कोकण दाखवा. गोमू माहेरला जाते हो नाखवा, तिच्या गोवाला कोकण दाखवा. हैया हो हैया हो हैया हो हैया हो. धन्यवाद. नमस्कार. माझे नाव तेजस्विनी भगवान पांढरे. मी इयत्ता 8वीमध्ये शिकते. मी तुम्हाला आज कविता सांगणार आहे. जीवनाचे सार. जन्माला आला आहेस थोडं जगून बघ, जन्माला आला आहेस थोडं जगून बघ. जीवनात दुःख खूप आहे थोडं सोसून बघ, जीवनात दुःख खूप आहे थोडं सोसून बघ. चिमूटभर दुःखाने कोसळू नकोस, चिमूटभर दुःखाने कोसळू नकोस. दुःखाचे पहाड चढून बघ, दुःखाचे पहाड चढून बघ. यशाची चव चाखून बघ, यशाची चव चाखून बघ. अपयश येतं निरखून बघ, अपयश येतं निरखून बघ. डाव मांडणं सोपं असतं, डाव मांडणं सोपं असतं, थोडं खेळून बघ. घरटं बांधणं सोपं असतं, घरटं बांधणं सोपं असतं, थोडी मेहनत करून बघ, थोडी मेहनत करून बघ. जगणं कठीण मरणं सोपं असतं, जगणं कठीण मरणं सोपं असतं, दोन्हीतल्या वेदना झेलून बघ, दोन्हीतल्या वेदना झेलून बघ. जीणं मरणं एक कोडं असतं, जीणं मरणं एक कोडं असतं, जाता जाता एवढं सोडवून बघ,
जाता जाता एवढं सोडून बघ. नमस्कार, माझे नाव प्रणया धनाजी पवार. मी इयत्ता 9वी शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव न्यू हायस्कूल नेवापूर. माझ्या कवितेचे नाव आहे ती शक्तीची मूर्ती. ती हसली की घर उजळतं, ती हसली की घर उजळतं, तिच्या डोळ्यात स्वप्नांची सर. ती हसली की उजळतं घर, तिच्या डोळ्यात स्वप्नांची सर. ओठांवरती हलकीशी रेस जगण्याला देते नवा संदेश. ओठांवरती हलकीशी रेस जगण्याला देते नवा संदेश. कधी आई बनून कवेत घेते, कधी आई बनून कवेत घेते, मायेची बलगत देते. कधी आई बनून कवेत घेते, मायेची बलगत देते. कधी बहीण म्हणून हसत खेळत दुःख सारे दूर सारते. कधी बहीण म्हणून हसत खेळत दुःख सारे दूर सारते. तिच्या भोवळ्यांच्या त्या वळणात निर्धाराचा दीप पेटलेला. तिच्या भोवळ्यांच्या त्या वळणात निर्धाराचा दीप पेटलेला. तिच्या पावलांच्या प्रत्येक ठशात यशाचा मार्ग उमटलेला. तिच्या पावलांच्या प्रत्येक ठशात यशाचा मार्ग उमटलेला. तीच आहे धैर्य, तीच विश्वास. तीच आहे धैर्य, तीच विश्वास, तिच्यामुळे उजळतो श्वास. तीच आहे धैर्य, तीच विश्वास, तिच्यामुळे उजळतो श्वास. अडथळ्यांवर मात करत तीच घडवते नवा इतिहास. अडथळ्यांवर मात करत तीच घडवते नवा इतिहास. रुसव्यांची ती हलकी छाया पण मनात अथांग माया. रुसव्यांची ती हलकी छाया पण मनात अथांग माया. हातात तिच्या सामर्थ्य सारे, तिच्यामुळे फुलते विश्वतारे. हातात तिच्या सामर्थ्य सारे, तिच्यामुळे फुलते विश्वतारे. ती आहे प्रेमाचा अथांग सागर. ती आहे प्रेमाचा अथांग सागर, ती आहे शक्तीचा आधार. ती आहे प्रेमाचा अथांग सागर, ती आहे शक्तीचा आधार. ती आहे जीवनाची ओळख, ती आहे जगण्याचा खरा आधार. ती आहे जीवनाची ओळख, ती आहे जगण्याचा खरा आधार. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव विनायक संतोष कुंभार. मी न्यू हायस्कूल नेवापूर या शाळेत इयत्ता 9वीमध्ये शिकते. मी आज तुमच्यासमोर कविता सादर करणार आहे. माझ्या कवितेचे नाव आहे संघर्ष. नसेल जरी संगतीला कोणी, चालायचे तुला एकटेच आहे. नसेल जरी संगतीला कोणी, चालायचे तुला एकटेच आहे. अपयश तुझे भ्रम असून यशासाठी लागलेली ठेच आहे. अपयश तुझे भ्रम असून यशासाठी लागलेली ठेच आहे. काळवंडलेलं आयुष्य तुझं जरी नाही कोणाचा आधार. काळवंडलेलं आयुष्य तुझं जरी नाही कोणाचा आधार. पण आता जळावंच लागेल तुला मिटविण्याचा अंधार. पण आता जळावंच लागेल तुला मिटविण्याचा अंधार. नको कोसू तू स्वतःला, नको कोसू तू या दिवसांना. नको कोसू तू स्वतःला, नको कोसू तू या दिवसांना. उगवेल तुझाही दिवस उद्या, सांभाळ जरा या आसवांना. उगवेल तुझाही दिवस उद्या, सांभाळ जरा या आसवांना. अशक्य असं काही नाही, ध्येय आता दूर नाही. अशक्य असं काही नाही, ध्येय आता दूर नाही. यशस्वी झाला इथे जो, तो कोणी शूर नाही. यशस्वी झाला इथे जो, तो कोणी शूर नाही. का विचार करतोस तू त्या झोपलेल्या लोकांचा. का विचार करतोस तू त्या झोपलेल्या लोकांचा. दिला नाही आधार ज्यांनी त्या विसरलेल्या नात्यांचा. दिला नाही आधार ज्यांनी त्या विसरलेल्या नात्यांचा. उठ आता जागा हो, तूच तुझ्या स्वप्नांचा धागा हो. उठ आता जागा हो, तूच तुझ्या स्वप्नांचा धागा हो. घडवून स्वराज्य उद्याचे आई जिजाऊचा शुभा हो. घडवून स्वराज्य उद्याचे आई जिजाऊचा शुभा हो. आई जिजाऊचा शुभा हो. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव आहे स्वरांजली संतोष पाटील. मी इयत्ता 9वी शिकते. माझ्या शाळेचे नाव आहे न्यू हायस्कूल नेवापूर. माझ्या कवितेचे नाव आहे हिरवा निसर्ग. हिरवी झाडे फुलाचा गंध, हिरवी झाडे फुलाचा गंध, निसर्ग देतो जीवन आनंद. निसर्ग देतो जीवन आनंद. शुद्ध हवा गोड पाणी, शुद्ध हवा गोड पाणी, धरतीवरती सुखाचे धनी, धरतीवरती सुखाचे धनी. पक्षी गातात गोड गाणी, पक्षी गातात गोड गाणी, सूर्यकिरणांनी धरती राणी, सूर्यकिरणांनी धरती राणी. हिरवा निसर्ग मनी भावे, हिरवा निसर्ग मनी भावे, मन प्रसन्न करून जाते, मन प्रसन्न करून जाते. डोंगर नद्या हिरवी शेती, डोंगर नद्या हिरवी शेती, निसर्ग सुंदर सदा भेटी, निसर्ग सुंदर सदा भेटी. झाडे लावा झाडे जपा, झाडे लावा झाडे जपा, धरतीला नवा श्वास द्या, धरतीला नवा श्वास द्या. फुलाच्या गंधाने बहरले रान, फुलाच्या गंधाने बहरले रान, झाडाच्या सावलीत थंडगार. हिरवा निसर्ग आपला प्राण, हिरवा निसर्ग आपला प्राण. निसर्गाशिवाय जीवन अपूर्ण, निसर्गाशिवाय जीवन अपूर्ण, त्याचा आधार मोलाचा पूर्ण, त्याचा आधार मोलाचा पूर्ण. झाडे लावा झाडे जगवा. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव तनया रामदास सोरटे. मी न्यू हायस्कूल नेवापूर या शाळेत इयत्ता 8वीमध्ये शिकते. समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली, समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली, धन्य ती क्रांतिज्योती सावित्री माऊली, धन्य ती क्रांतिज्योती सावित्री माऊली. स्त्रियांच्या शिक्षणाची तीच खरी कैवारी, स्त्रियांच्या शिक्षणाची तीच खरी कैवारी, सावित्रीमुळे शिकते आज प्रत्येक नारी, सावित्रीमुळे शिकते आज प्रत्येक नारी.
स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात पेटवल्या ज्ञानाच्या ज्योती, स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात पेटवल्या ज्ञानाच्या ज्योती, म्हणूनच तर जगती अमर आहे सावित्री, म्हणूनच तर जगती अमर आहे सावित्री. शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, तीच सावित्री आज जगाची शिलेदार, तीच सावित्री आज जगाची शिलेदार. सावित्रीने लिहिले स्त्रियांचे ललाट, सावित्रीने लिहिले स्त्रियांचे ललाट, उगवली जीवनात प्रगतीची पहाट, उगवली जीवनात प्रगतीची पहाट. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर कवी संग्रामसिंह मस्कर सर आपली कविता सादर करतील. गारगोटीहून आलेले कवी आहेत. पारदेवाडी एक छोटंसं गाव आहे. माझ्या कवितेचं नाव आहे झाडाचा हात. प्रत्येकाने एकतरी लावावे झाड, प्रत्येकाने एकतरी लावावे झाड, जपावे त्याला आपल्या जीवापाड, जपावे त्याला आपल्या जीवापाड. झाडाचे करावे चांगले संगोपन, झाडाचे करावे चांगले संगोपन, प्राणवायूचे मग होईल जीवन, प्राणवायूचे मग होईल जतन. सावलीसह झाड देते खायला मेवा, सावलीसह झाड देते खायला मेवा, जतन करूया सारे निसर्गाचा हा ठेवा, जतन करूया सारे हा निसर्गाचा ठेवा. झाड नेहमी देते पावसाला साथ, झाड नेहमी देते पावसाला साथ, तुम्ही नका सोडू कधीच त्याचा हात, तुम्ही नका सोडू कधीच त्याचा हात. झाडाचा हात घटपणे धरा, झाडाचा हात घटपणे धरा, सुखी जीवनाचा हाच मंत्र खरा, सुखी जीवनाचा हाच मंत्र खरा. धन्यवाद. धन्यवाद. मी मनोहर भोसले आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. माझ्या कवितेचं शीर्षक आहे लय वांड. मी एका शाळेमध्ये गेलो होतो आणि मला जो अनुभव आला तो मी कवितेच्या माध्यमातून मांडला आहे. कवितेचं शीर्षक आहे लय वांड. विद्यार्थी गुरुजीला काय म्हणते बघा. गुरुजी, माझा बा लय वांड आहे, शाळेत बोलवायच्या भानगडीत पडू नका, माझी तक्रार सांगायला अडू नका, माझा बा लय वांड आहे. रोज सकाळी गवताचा बिंडा, एक एक पिंडी ही अशी, रोज सकाळी गवताचा बिंडा, एक एक पिंडी ही अशी, डोसक्यावर घेऊन खिदळतोय. लय घमेंडीनं पुढ्यात उभा राहिल्या माणसाला संध्याकाळी तालमीत बोलवून आदळतो. खोटं वाटत असल तर पार कट्ट्यावर पायाला पट्टी बांधून बसलेल्यांना विचारा काय झालंय म्हणून. माझ्याच बाचं नाव घेतील जरा कुतून जरा कुणून, माझा बा लय वांड आहे. येत नसेल मला गणित सोडवायला. विद्यार्थी काय म्हणतोय बघा. येत नसेल मला गणित सोडवायला, असतील अक्षर खराब, पण तुम्ही तर असं करताय जणू काही मी धिंगाणाच घालतोय वर्गात येऊन शराब. खरंच सांगतो गुरुजी, माझा बा लय वांडा आहे. तुमच्या पुढ्यात मला जरा कावल. तुम्ही जर बोलवलं तर काय होईल. तुमच्या पुढ्यात मला जरा कावल, पण तुम्हाला दिवसाच्या धावल. तुम्हाला तुमचं नाव विचारल, तुमचं गाव विचारल तुम्हाला, शाळेत कवा येतासा कवा जातासा, शिकवतायसा काय नुसतंच गप्पा मारत बसतायसा मॅडम बरोबर. माझा बा लय वांडा आहे. शाळेत बोलवायच्या भानगडीत पडू नका, माझी तक्रार सांगायला अडू नका, माझा बा लय वांडा. प्रगती पुस्तकावर सहीच पाहिजे नव्हा. आणा इकडं. असली कामं माझा बा डोळे झाकून करतो आणि मीच मूड बघून मीच पानपलटी करून धरतो. खुश झाल्यावर सुद्धा माझा बा खुश झाल्यावर सुद्धा कान धरून पिंगाळतोय, कागदागत चुरगाळतोय. माझा बा लय वांडा. तुम्हाला सांगतो गुरुजींना सल्ला देतो. तुम्हाला सांगतो गुरुजी, माझ्या आईलाच शाळा कमिटीचं अध्यक्ष करायचं. तुम्हाला सांगतो गुरुजी, माझ्या आईलाच शाळा कमिटीचं अध्यक्ष करायचं. हळूच वर्गणीचं पावती बुक पुढ्यात धरायचं. आकडा आपणच टाकतात. धन्यवाद, थँक्यू, आभारी आहे म्हणत उठायचं. शायनिंग मारत मोहर बोलायचं जाऊन फशीला. मागच्या वर्षीचा हिशोब विचारायला अडकून बसशीला. माझा बाळ लय वांडा आहे. शाळेत बोलवायच्या भानगडीत पडू नका, माझी तक्रार सांगायला अडू नका, माझा बा
लय वांडाय, लय वांडाय. धन्यवाद. एक कविता तुम्हाला सांगायला म्हणायला सांगितले तर चालेल? गाव नवा पाहू. कवितेचं नाव आहे गाव नवा पाहू. मी आता म्हणायला सुरुवात करेन आणि तुम्ही मग ओळ म्हणा. हा, चार भिंतीच्या आतच कोंडून, चार भिंतीच्या आतच कोंडून, नका उभे राहू, गड्यांनो गाव नवा पाहू, गड्यांनो गाव नवा पाहू. नाव कोणते त्या गावाचे, नेबापूर हे गाव तयाचे, चला तिथे जाऊ, गड्यांनो गाव नवा पाहू. धर्म कोणता त्या गावाला, मानवता हा धर्म तेथला, तिथे सुखी राहू, गड्यांनो गाव नवा पाहू. जात कोणती त्या गावाची, मानव एकच जात तयाची, सर्व एक होऊ, गड्यांनो गाव नवा पाहू. त्या गावाची भाषा कुठली, तिथे असे प्रेमाची बोली, प्रेम देऊ घेऊ, गड्यांनो गाव नवा पाहू. भेद नसे कुठलाही जेथे, समता शांती जिथे नांदते, हे गीत तिथे गाऊ, गड्यांनो गाव नवा पाहू, गड्यांनो गाव नवा पाहू, गड्यांनो गाव नवा पाहू, गड्यांनो गाव नवा पाहू. कविता ऐकायची का कविता ऐकायची? बघा तुम्ही एवढे आम्हाला वाटलं की तुम्ही म्हणणार नको आता कविता, पण तुम्हाला ऐकायची. माझ्या कवितेचंच नाव आहे कविता. माझ्या कवितेचं नाव आहे कविता. हुंकाराची झाली अक्षरे, हुंकाराची झाली अक्षरे, अक्षरांचे झाले शब्द. हुंकाराची झाली अक्षरे, अक्षरांचे झाले शब्द. शब्दांच्या घडविल्या पंक्ती आणि विचारांच्या वलयातून कविता ही जन्मास आली, आणि विचारांच्या वलयातून कविता ही जन्मास आली. वीररसाची विरांगणाती, वीररसाची विरांगणाती, तिच्याच शब्दांची तलवार झाली. वीररसाची विरांगणाची, तिच्याच शब्दांची तलवार झाली. विरह वेदना जागृत झाली आणि व्याकुळलेली मने कधी दुभंगली कधी सांधली, आणि व्याकुळलेली मने कधी दुभंगली कधी सांधली. झालीस तू संतांची वाणी, झालीस तू संतांची वाणी, आणि अभंगाला भुलविलीस लावणी. झालीस तू संतांची वाणी आणि अभंगाला भुलविलीस लावणी. लावणीच तू मराठमोळी, लावणीच तू मराठमोळी. भारुडे गवळणी आणि फटक्यावाणी, भारुडे गवळणी आणि फटक्यावाणी. मलाही वाटते तुझ्याच सारखे, मलाही वाटते तुझ्याच सारखे. जगावे बहरावे कविता होऊन, जगावे बहरावे कविता होऊन. धन्यवाद. त्यांनाच अवघड जातोय.
गणित हा विषय, बरोबर आहे ना? मार्क मिळत नाहीत, 100 मिळत नाहीत. त्या गणितानं 9 अंकांनी गणितातल्या सगळ्या आयुष्याचाच खेळ केला आपल्या. 9 अंक कोणते? कितीपासून कितीपर्यंत? 0 ते 9, 1 ते 9, 0 ते 9, 10 अंकांनी. तर ह्या अंकाचं वैशिष्ट्य बघायचं आपल्याला. बघितलंय कधी कुठला अंक काय झालाय? बघूया. अंकांचा खेळ कवितेचं नाव आहे 0 ते 9 पर्यंतचे अंक घ्यायचे. तुम्ही विचारात घ्यायचे आहे, तुम्ही लिहिताय अंक, ते अंक विचारात घेत जायचं आहे. पटकन बघा. 0 झाला पुरा गोल, बरोबर आहे का? 0 झाला पुरा गोल, 1चा जातो उभारताना तोल. जातो का नाही? 1 असा काढलाय, त्याला खाली टेकू नाही का देतो. 0 झाला पुरा गोल, 1चा जातो उभारताना तोल, 2ने घेतला बसायला पाठ, घेतला का? खाली असं केलं, 3ने मारून घेतली गाठ, बरोबर आहे का? 0 झाला पुरा गोल, 1चा जातो उभारताना तोल, 2ने घेतला बसायला पाठ, 3ने मारून घेतली गाठ, 4ची झाली दोन्ही टोकेवर, झाली का? 5चा मात्र खाली आणि बरोबर आहे का? 5ची मात्र खाली आणि वर. 3च्या उलटा 6 झाला. 3च्या उलटा 6 आहे का? 3 काढलंय, 3च्या उलटा 6 झाला. 7 म्हणतोय गाठ घाला, जरासं खाली ओढलं की गाठ बसते. 7 म्हणतोय गाठ घाला. 8ला आला थोडासा बाग, बरोबर. 9चे झाले उलटे नाक, गेलं तिकडे उलट झालं. असे अंक झाले. एका पाठोपाठ एक बसले सारे, एका पाठोपाठ एक बसले सारे, म्हणतात गणित सोडवताना विचार करा रे, म्हणतात गणित सोडवताना विचार करा रे. झाले तर काय गंमत होईल ते आता ऐका या कवितेतून. एके दिवशी जंगलात जादू झाली भारी, एके दिवशी जंगलात जादू झाली भारी, हत्ती झाला लहानसा ससा झाला भारी, हत्ती झाला लहानसा ससा झाला भारी, हत्ती म्हणे अरे बाप रे मी इतका छोटा कसा, हत्ती म्हणे अरे बाप रे मी इतका छोटा कसा, ससा हसत ओरडला आज मीच जंगलाचा राजा असा, ससा हसत ओरडला आज मीच जंगलाचा राजा असा, सश्याचे पाय धड धड चालतो तो जरा, जंगल थरथर कापे उडती पाखरा, हत्ती उडी मारी दगडावर खुशाल, हत्ती उडी मारी दगडावर खुशाल, म्हणे लहान असण्यात मजा आहे कमाल, लहान असण्यात मजा आहे कमाल, गाजर पाहून हत्ती बोले हे खायचं कसं रे, गाजरच त्याच्यापेक्षा मोठं, उशी झालं खरं रे, ससा खातो झाडभर पोट धरून म्हणे हत्ती होणं सोपं नाही दमछाकच जमे, उडी मारतो ससा झाड डोलायला लागे, उडी मारतो ससा झाड डोलायला लागे, म्हणे अरे देवा माझी उडी जंगल भागे, दोघे बसले शेवटी हसत एकमेकांशी, दोघे बसले शेवटी हसत एकमेकांशी, आपण जसे आहोत तसेच छान, आली समजूत मनाशी, जादू संपली क्षणात सगळं पूर्ववत, हत्ती मोठा ससा छोटा दोघे खुशखुशीत. धन्यवाद. नमस्कार, मी सर्वेश पाटील श्री वारणा विद्यालय वारणानगर या शाळेमध्ये शिकतो आणि माझ्या ST बस विषयावरती प्रचंड प्रेमामुळे मी ही कविता लिहिलेली आहे ST बसवरती. तर कवितेचं शीर्षक आहे लाल लालती. लाल लालती परी गोडती रस्त्यावर धावते, लाल लालती परी गोडती रस्त्यावर धावते, गावोगावी प्रवाशासती मजेत पोचवते, ती मजेत पोचवते, ती मजेत पोचवते, ती मजेत पोचवते. सकाळच्या त्या धुक्यामध्येही हाक शिट्टीची आली, सकाळच्या त्या धुक्यामध्येही हाक शिट्टीची आली, प्रवासात रोजच्या तिच्याशी मैत्री घट्ट जमली,
तिच्याशी मैत्री घट्ट जमली. एसटी मधल्या प्रवासामध्ये कविता मज सुचते. लाल लाल ती परी गोडती रस्त्यावर धावते. खडतर रस्ता चढताना दमपण ती ना सोडते. खडतर रस्ता चढताना दमपण ती ना सोडते. माणसातल्या नात्याला ती एकत्र आणते. ती एकत्र आणते. ती एकत्र आणते. ती एकत्र आणते. एसटी मधुनी प्रवास करणे मजला आवडते. लाल लाल ती परी गोडती रस्त्यावर धावते. वाऱ्या संमती धावत येते. नदी पर्वत ही पार करते. वाऱ्या संमती धावत येते. नदी पर्वत ही पार करते. लाल परीच्या प्रवासात हो सुख छान मिळते. विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना ती पंख देत फिरते. लाल लाल ती परी गोडती रस्त्यावर धावते. लाल लाल ती परी गोडती रस्त्यावर धावते. गावोगावी प्रवाशास ती मजेत पोचवते. ती मजेत पोचवते. ती मजेत पोचवते. ती मजेत पोचवते. धन्यवाद. तर याच्यानंतर मी एक रेल्वे स्टेशनवरची अनाउन्समेंट करून दाखवणार आहे. तर आपण महाराष्ट्राच्या बाहेर पण जाणार आहोत तिकडच्या अनाउन्समेंट ऐकण्यासाठी. तर प्रथमतः मी तुम्हाला महाराष्ट्रातले ऐकवतो. मध्य रेल के छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनल स्टेशन पर आपका स्वागत है. कृपया ध्यान दीजिए. गाड़ी नंबर 1101 छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनल वरून कोल्हापूर छत्रपती शाहू महाराज टर्मिनल ला जाणारी कोयना एक्सप्रेस तिच्या निर्धारित वेळेत 8:25 प्लॅटफॉर्म क्रमांक 15 वरून जाईल. मध्य रेल के छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनल स्टेशन पर आपका स्वागत है. कृपया ध्यान दीजिए. गाड़ी नंबर 1103 छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनल मुंबई से पुणे के रास्ते कोल्हापुर को जाने वाली 1103 कोयना एक्सप्रेस प्लेटफॉर्म क्रमांक 15 पर है. मध्य रेल के मधमान स्टेशन पर आपका स्वागत है. कृपया ध्यान दीजिए. गाड़ी नंबर 2251 सोलापुर से आने वाली पुणे के रास्ते लोनावला को जाने वाली 1250 कोयना एक्सप्रेस कुछ ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक 5 पर आ रही है. मे आई हैव योर अटेंशन प्लीज. ट्रेन नंबर 22155 कानपुर की मिराज डेपो प्लेटफॉर्म क्रमांक 5 पर है. थैंक यू. मी म्हणल्याप्रमाणे आपण बाहेरच्या देशात बाहेरच्या राष्ट्रामध्ये सुद्धा जाणार आहे. तर ज्यावेळी आपण अयोध्या साईडकडे जाईल त्यावेळी अशी अनाउन्समेंट असते. यात्रीगण कृपया ध्यान दें. गाड़ी नंबर 0150 अयोध्या धाम से पुणे के रास्ते मुंबई को जाने वाली वंदे भारत एक्सप्रेस कुछ ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक 2 से जाएगी. हम आपकी सफर सुखद एवं मंगलमय यात्रा की कामना करते हैं. धन्यवाद. हा देश माझा मी देशाचा ही एक कविता मी लिहिलेली आहे. हा देश माझा मी देशाचा मला अभिमान. या देशाचा कळस तिरंगा गाभा राष्ट्रगीत संविधान. या देशाचा कळस तिरंगा गाभा राष्ट्रगीत संविधान मुकुट हिमालय शोभे सुंदर. हा देश माझा मी देशाचा मला अभिमान. देश हा दर्या खोऱ्यांचा वळणा वळणा वाटेचा.
देश हा दर्याखोऱ्यांचा वळणा वाटेचा, हिरव्या हिरव्या गर्द झाडीचा, हा देश माझा मी देशाचा मला अभिमान. विविध प्रांताची भाषेची वेशाची शोभे सुंदर राजभाषा, विविध प्रांताची भाषेची वेशाची शोभे हिंदी सुंदर राजभाषा, शोभते विविधतेत एकता, हा देश माझा मी देशाचा मला अभिमान. या देशाचा पुत्र महान लाविती शोध महान, या देशाचे पुत्र महान लाविती शोध महान, करीती देशासाठी कार्य महान, हा देश माझा मी देशाचा मला अभिमान. येता संकट देशावर धावून येती शूर हिंद जवान, येता संकट देशावर धावून येती शूर हिंद जवान, प्रणाम माझा या देशाला, हा देश माझा मी देशाचा मला अभिमान. धन्यवाद. माझी या ठिकाणी कविता सादर करतो. त्या कवितेचं नाव आहे मणिमाऊ. मणिमाऊ मणिमाऊ इतका भाव नका खाऊ, मणिमाऊ मणिमाऊ इतका भाव नका खाऊ, दूध पिता चटाचट, दूध पिता चटाचट, उंदीर खाता पटापट, दूध पिता चटाचट, उंदीर खाता पटापट, केस तुमचे मऊ मऊ लांब नका तुम्ही जाऊ, केस तुमचे मऊ मऊ लांब नका तुम्ही जाऊ, जवळ घेता तुम्हाला लगट करता आम्हाला, जवळ घेता तुम्हाला लगट करता आम्हाला, जेव्हा तुम्ही गेला दूर, जेव्हा तुम्ही गेला दूर मणी लागली हुर हुर, जेव्हा तुम्ही गेला दूर मणी लागली हुर हुर, रात्री येता तुमची स्वारी, रात्री येता तुमची स्वारी, मणी माझ्या आली उभारी, मणी माझ्या आली उभारी. धन्यवाद. आणि कवी संमेलनामध्ये काही कविता गीत गायनामध्ये झालेले आहेत, काही कविता अतिशय सुंदर आईविषयीच्या झालेल्या आहेत, काही कविता संघर्षविषयक झालेल्या आहेत, काही कविता निसर्गाविषयी झालेल्या आहेत आणि ज्येष्ठ कवीने तर अतिशय सुंदर अशा प्रकारच्या कविता आपणासमोर सादर केलेल्या आहेत. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. आणि खरं म्हणजे रावा शेवडे गुरुजींनी ही स्थापन केलेली संस्था, यामध्ये अनेक ज्येष्ठ मंडळींनी सहभाग घेतलेला आहे, आपलं योगदान दिलेलं आहे. याच्यापूर्वीचे अध्यक्ष निकाळे सर होते, आताचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत पाटील सर आहेत, त्याचबरोबर या सगळे समिती आहे. खरं म्हणजे या मराठी बालकुमार साहित्य सभेला 34 वर्षे पूर्ण होत आहेत आणि या निमित्तानं हे 31वे साहित्य संमेलन होतं आहे आणि याचा मला अभिमान वाटतो. त्याचबरोबर या ठिकाणी काही मुलं म्हणजे तुमच्यासारखीच काही तयार झालेले आहेत, काही मुलांचं कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत. यामध्ये सौते शिरगावचा एक सुतार म्हणून मुलगा होता, त्याचा कविता संग्रह निर्माण झालेला आहे. उंडरी गावची मुलगी होती, तिचा एक कविता संग्रह निर्माण झालेला आहे. सोनिया पाटील हिचा एक कविता संग्रह निर्माण झालेला आहे. असे अनेक मुलं या ठिकाणी प्रेरणा घेऊन त्यांचे कविता संग्रह या ठिकाणी प्रकाशित झालेले आहेत. त्या पद्धतीनं यासुद्धा साहित्य संमेलनातून काही मुलांनी प्रेरणा घेऊन आपलेही कथा संग्रह असतील, कविता संग्रह असेल, हे प्रकाशित करावे ही मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी पहिल्यांदा खरं म्हणजे या संस्थेचे सचिव कुराडे सर अगदी सकाळपासून आत्तापर्यंत, आता कार्यक्रम संपत आलेला आहे तरीही या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्याबद्दल नवशिक्षण मंडळाचे सचिव कुराडे सर, त्याचबरोबर संस्थेचे अध्यक्ष, संचालक मंडळ या ठिकाणी यांनी खरं म्हणजे आमच्या बालकुमार साहित्य सभेला एक कार्य करण्यासाठी संधी दिलेली आहे आणि या संधीचं सोनं झालं असं मला वाटतं. त्याबद्दल या संस्थेचं, या शाळेचे मुख्याध्यापक एस एस माने सर, या शाळेच्या शिक्षिका, आमच्या कार्याध्यक्षा, संस्थेच्या कार्याध्यक्षा नशिमताई, तसेच या संस्थेमध्ये असणारे सर्व सहभागी संचालक, शिक्षक, कर्मचारी वर्ग, तसंच हा मंडप उभा केलेला आहे, जेवणाची सोय चांगली केलेली आहे, त्या सगळ्यांचं मी मराठी बालकुमार साहित्य सभेच्या वतीनं आभार मानतो. त्याचबरोबर या ठिकाणी सर्व मुलं उपस्थित राहिले आहेत त्यांचे आभार मानतो. या ठिकाणी आपण सर्व उपस्थितांनी हा कार्यक्रम केला त्याबद्दल मी पुन्हा एकदा मराठी बालकुमार साहित्य सभेच्या वतीनं आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि हा साहित्य संमेलनाचा कार्यक्रम इथं संपन्न होत आहे असं जाहीर
आणि कवी संमेलनामध्ये काही कविता गीत गायनामध्ये झालेले आहेत, काही कविता अतिशय सुंदर आईविषयीच्या झालेल्या आहेत, काही कविता संघर्षविषयी झालेल्या आहेत, काही कविता निसर्गाविषयी झालेल्या आहेत आणि ज्येष्ठ कवीने तर अतिशय सुंदर अशा प्रकारच्या कविता आपणासमोर सादर केलेल्या आहेत. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. आणि खरं म्हणजे रावा शेवडे गुरुजींनी ही स्थापन केलेली संस्था, यामध्ये अनेक ज्येष्ठ मंडळींनी सहभाग घेतलेला आहे, आपलं योगदान दिलेलं आहे. याच्यापूर्वीचे अध्यक्ष निकाळे सर होते, आताचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत पाटील सर आहेत, त्याचबरोबर या सगळे समिती आहे. खरं म्हणजे या मराठी बालकुमार साहित्य सभेला 34 वर्षे पूर्ण होत आहेत आणि या निमित्तानं हे 31वं साहित्य संमेलन होतं आहे आणि याचा मला अभिमान वाटतो. त्याचबरोबर या ठिकाणी काही मुलं म्हणजे तुमच्यासारखीच काही तयार झालेले आहेत, काही मुलांचं कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत. यामध्ये सौते शिरगावचा एक सुतार म्हणून मुलगा होता, त्याचा कविता संग्रह निर्माण झालेला आहे. उंडरी गावची मुलगी होती, तिचा एक कविता संग्रह निर्माण झालेला आहे. सोनिया पाटील हिचा एक कविता संग्रह निर्माण झालेला आहे. असे अनेक मुलं या ठिकाणी प्रेरणा घेऊन त्यांचे कविता संग्रह या ठिकाणी प्रकाशित झालेले आहेत. त्या पद्धतीनं यासुद्धा साहित्य संमेलनातून काही मुलांनी प्रेरणा घेऊन आपलेही कथा संग्रह असतील, कविता संग्रह असतील, हे प्रकाशित करावे ही मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी पहिल्यांदा खरं म्हणजे या संस्थेचे सचिव कुराडे सर अगदी सकाळपासून आत्तापर्यंत आता कार्यक्रम संपत आलेला आहे तरीही या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्याबद्दल नवशिक्षण मंडळाचे सचिव कुराडे सर, त्याचबरोबर संस्थेचे अध्यक्ष, संचालक मंडळ या ठिकाणी यांनी खरं म्हणजे आमच्या बालकुमार साहित्य सभेला एक कार्य करण्यासाठी संधी दिलेली आहे आणि या संधीचं सोनं झालं असं मला वाटतं. त्याबद्दल या संस्थेचं, या शाळेचे मुख्याध्यापक एस एस माने सर, या शाळेच्या शिक्षिका, आमच्या कार्याध्यक्षा, संस्थेच्या कार्याध्यक्षा नशीमताई, तसेच या संस्थेमध्ये असणारे सर्व सहभागी मराठी बालकुमार साहित्य सभेला 34 वर्ष पूर्ण होत आहे. तसंच आणि या निमित्तानं साहित्य संमेलन मी मला याचा मला अभिमान वाटतो. त्याचबरोबर आभार मानतो या ठिकाणी काही मुलं त्यांचे आभार मानतो. तुमच्यासारखीच काही तयार झालेले आहेत, काही मुलांचं कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत. यामध्ये सौते शिरगावचा एक सुतार म्हणून मुलगा होता, त्याचा कविता संग्रह निर्माण झालेला आहे. उंडरी गावची मुलगी होती, तिचा एक कविता संग्रह निर्माण झालेला आहे. सोनिया पाटील हिचा एक कविता संग्रह निर्माण झालेला आहे. असे अनेक मुलं या ठिकाणी प्रेरणा घेऊन त्यांचे कविता संग्रह या ठिकाणी प्रकाशित झालेले आहेत. त्या पद्धतीनं यासुद्धा साहित्य संमेलनातून काही मुलांनी प्रेरणा घेऊन आपलेही कथा संग्रह असतील, कविता संग्रह असतील, हे प्रकाशित करावे ही मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी पहिल्यांदा खरं म्हणजे या संस्थेचे सचिव कुराडे सर अगदी सकाळपासून आत्तापर्यंत आता कार्यक्रम संपत आलेला आहे तरीही या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्याबद्दल नवशिक्षण मंडळाचे सचिव कुराडे सर, त्याचबरोबर संस्थेचे अध्यक्ष, संचालक मंडळ या ठिकाणी यांनी खरं म्हणजे आमच्या बालकुमार साहित्य सभेला एक कार्य करण्यासाठी संधी दिलेली आहे आणि या संधीचं सोनं झालं असं मला वाटतं. त्याबद्दल या संस्थेचं, या शाळेचे मुख्याध्यापक एस एस माने सर, या शाळेच्या शिक्षिका, आमच्या कार्याध्यक्षा, संस्थेच्या कार्याध्यक्षा नशीमताई, तसेच या संस्थेमध्ये असणारे सर्व सहभागी संचालक, शिक्षक, कर्मचारी वर्ग, तसंच हा मंडप उभा केलेला आहे, जेवणाची सोय चांगली केलेली आहे, त्या सगळ्यांचं मी मराठी बालकुमार साहित्य सभेच्या वतीनं आभार मानतो. त्याचबरोबर या ठिकाणी सर्व मुलं उपस्थित राहिले आहेत, त्यांचे आभार मानतो. या ठिकाणी पहिल्यांदा खरं म्हणजे या संस्थेचे सचिव कुराडे सर अगदी सकाळपासून आत्तापर्यंत आता कार्यक्रम संपत आलेला आहे तरीही या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्याबद्दल नवशिक्षण मंडळाचे सचिव कुराडे सर, त्याचबरोबर संस्थेचे अध्यक्ष, संचालक मंडळ या ठिकाणी यांनी खरं म्हणजे आमच्या बालकुमार साहित्य सभेला एक कार्य करण्यासाठी संधी दिलेली आहे आणि या संधीचं सोनं झालं असं मला वाटतं. त्याबद्दल या संस्थेचं, या शाळेचे मुख्याध्यापक एस एस माने सर, या शाळेच्या शिक्षिका, आमच्या कार्याध्यक्षा, संस्थेच्या कार्याध्यक्षा नशीमताई, तसेच या संस्थेमध्ये असणारे सर्व सहभागी संचालक, शिक्षक, कर्मचारी वर्ग,
तसंच हा मंडप उभा केलेला आहे, जेवणाची सोय चांगली केलेली आहे. त्या सगळ्यांचं मी मराठी बालकुमार साहित्य सभेच्या वतीनं आभार मानतो. त्याचबरोबर या ठिकाणी सर्व मुलं उपस्थित राहिले आहेत, त्यांचे आभार मानतो.